चला या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर सामन्यास सुरुवात करूयात. 37 धावांचा पाठलाग करायचंय. जरा 2 मिनिटं सगळ्यांकडे लक्ष द्या. अ गटामध्ये सामन्यामध्ये श्री स्वामी समर्थ ही ऑलरेडी पुढे गेलेली आहे. नंतरचा जो संघ आहे त्याच्यामध्ये टाय झालेले आहे. फ्रेंड सर्कल टेटवली 24.1 विकेट आणि आई महामाई 11 24.1 विकेट दोघांची टाय झालेली आहे. या संघासाठी 2 ओव्हरीचा सामना नंतर खेळवला जाईल, त्यामुळे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. सो ए गटातून यदवळ सरांनी दिलेल्या सूचनांचं पालन आपण सर्वांनी करायचं आहे. जो 2 संघ ज्यांचं टाय झालेले आहे त्यांचा 2 ओव्हरचा सामना हा खेळवला जाईल. आणि फ्रेंड सर्कल या संघाचे सर्व खेळाडू आपण कॅमेरामॅनच्या इथे जायचं आहे आणि रुपेश नासरे सर यांची भेट घ्या. पहिल्या चेंडूवरती अरमान कणेकर मैदानाच्या बाहेर. महत्वाची मॅच आहे. 37 धावा करायच्यात. चांगला असं क्षेत्ररक्षण केलं जातंय. केवळ एक सिंगल धाव आणि संघाचं खातं मात्र उघडलं गेलंय. चांगली फटकेबाजी करावी लागेल. ज्यावेळेला गोलंदाजी करत असताना आपण बघतोय तर गोलंदाज चांगल्या प्रकारच्या ठिकाणी बघा क्रिकेट खेळता आलं नव्हतं प्रथम फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. केवळ एक सिंगल धावेचा फटका आहे. चांगल्या प्रकारचं क्रिकेट तुम्हाला खेळावंच लागेल या मॅच मध्ये. राकेशने गोलंदाजी अगदी धमाकेदार केली, फलंदाजी तर दर्जेदार केली. राऊंड द विकेट गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न आणि तिथे पंचांकडे अपील जोरदार केली जाते. 37चा पाठलाग तुम्हाला तर करायचा आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये इथे परिपूर्ण सामना मात्र आता पाहायला गेलं तर राकेश या संघाकडे म्हणजेच तुम्ही पाहताय एक बलाढ्य संघ तुमच्या समोर आहे. षटक क्रमांक तुम्ही पाहताय तर 1 चा खेळ संपला. लॉस ऑफ 1 विकेट. धाव संख्या 4. 4 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. अजिंक्यसाठी 18 चेंडू आणि त्याचबरोबर 33 धावांची आवश्यकता आणि चेंडूला सरळ बाहेर आता ठोकलंय. विकेटचं पतन. या ठिकाणी तुम्ही पाहता विकेटचं पतन आहे. लगातार हा दुसरा धक्का बसेल दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती. गोलंदाजी ट्रॅक वरती सूरजच्या माध्यमातून मोठे रणजित एल्वे. आपण फ्रेंड सर्कल जे खेळाडू आहेत त्यांची भेट घ्या. रुपेश नासरे सरांची भेट घ्या. रणजित एल्वे. साहिल या ठिकाणी तुम्ही पाहताय बॅटिंग साठी आलाय. इथे मोठा घनागती प्रहार चौकार. साहिलच्या बॅटमधून मोठा प्रहार केलाय. 4 धावा आता मिळाल्या साहिलच्या बॅटमधून. संघाला विजयाच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करून टाकेल का? आणि इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच नो बॉल खराब गोलंदाजी. 1+1 अशा 2
यापुढे होणारा सामना असेल जो 2 ओव्हरचा असेल, कारण का इक्वल पॉइंट झाल्या कारणास्तव आपण ती मॅच 2 ओव्हरची खेळवतोय. आई महामई 11 बनाम एफसीटी फ्रेंड सर्कल टेटवली. धावसंख्या असेल 15 वरती 2 खेळाडू बाद झालेले आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 22 करायचे. टॉस साठी यायचंय. एफसीटी चला आपण या टॉस साठी आणि त्याच बरोबर आई महामई 11 दोन्ही संघटक टॉस साठी आहे. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता है. खूब गरजेचा मुकाबला संघर्ष करावा लागेल. वो लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. नैनी चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवार ऊपर सुवार फिसलती है. मन में विश्वास भरता है, रगों में साहस, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कराता है. फिर भी उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. इथे गोलंदाजी चांगली केली आहे. प्रयत्न केल्यानं आपण पाहायला करणाऱ्यांसमोर नशीब देखील आपल्याला हरताना बघायला मिळतं. हे राकेशनं देखील सिद्ध केलंय. गोलंदाजी घणाघाती केले. मॅच त्यांना जिंकायचे. हा सामना जिंकला ना तर नक्कीच शिवकृपा कन्स्ट्रक्शन हा संघ क्वालिफाय होऊ शकणार आहे. धावसंख्या 17. आता 2 खेळाडू तर बाद झाले तिथे. 2.3 अशा ठिकाणी आपण पाहिलं चेंडू टाकले. पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्या 18 वरती आता जाऊन पोहोचले. 37ला तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 2 चेंडूचा खेळ शेष आहे या 3ऱ्या षटकातील. आडव्या बॅटने खेळला गेला. मोठा असा प्रहार केला जातो हनीफच्या माध्यमातून. परंतु जर का तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचा क्रिकेट खेळताय, परंतु प्रतिस्पर्धी संघाने धावांचा डोंगर तुमच्या समोर ठेवलाय. विशाल असं टार्गेट आहे 37 धावांचा आणि सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. रॉकेट थ्रो, परंतु ज्या वेळेला चेंडू फेकला गेला त्याशिवाय बघणे एक सिंगल धाव ही मात्र कंप्लीट केली जाते. 3चा खेळ संपला. धावसंख्या 20ला 2 खेळाडू बाद झालेले आहेत. श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 17. मंगेश सर टॉस घ्यायचंय. फ्रेंड सर्कल टॉस डिया कर्णधार रुपेश नासरे सर कर्णधाराला पाठवून द्या टॉस करण्यासाठी. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. ऑफसाइड रिझन मध्ये हा देखील एका धावेचा फटका असेल. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. राऊंड द विकेट गोलंदाजी. सरळ बॅटने या ठिकाणी हा फटका खेळला गेलाय. 3 चेंडू आणि 14 धावांची. फ्रेंड सर्कल आपला कर्णधार पाठवून द्या तुम्ही. हा शेवटचा फुकर असेल तुमच्यासाठी. टॉस करायचंय आपल्याला. यदवळ सर आपण त्या कर्णधाराला पाठवून द्या. आणि इथे तुम्ही जर पाहायला गेले तर नक्कीच धावचीची संधी होती, पण तो बॅटच धावचीत झालाय आणि सरळ मैदानाच्या बाहेर चेहऱ्यावरती नैराश्य घेतो जाईल आणि इथे खेळाडू नक्कीच बाद होईल. आपण फ्रेंड सर्कलचे कर्णधार आलेले आहेत संकेत. टेटवली गावचे सरपंच आदरणीय मोबिलजी टेटवलकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊयात. नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर नक्कीच सामना सर षटक संपलंय सर. नो बोलाय का? ओके. टोटली 2 धावा ऍड कराव्या लागतील. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे सरळ आणि त्याचबरोबर शिवकृपा कन्स्ट्रक्शन या संघाने सामना तर जिंकलाय आणि क्वालिफाय देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर एफसीटी संघाने टॉस जिंकलेला आहे. एस ओके डिसिजन सांगायचं इथे संकेत. आपलं डिसिजन सांगा.